त्र्यंबका गमणी जीव आहे. जसं आपण मांडणीवर भांडे ठेवतो, भांडे ठेवल्यानंतर भांडे एकमेकाला लागणं हे क्रम प्राप्त आहे. भांड एकमेकाला लागणं हे क्रम प्राप्त आहे आणि भांड एकमेकाला लागलं की आवाज होणं हे व्यवस्थेला धरून आहे. तसं दोन जीव जेव्हा एकत्र येतात, एका ठिकाणी बसतात, तर कुठेतरी काही ना काही तोडफोड होतेच, विचारांचे घर्षण होतेच कुठेतरी. आता समजूतदारपणा जिथे आहे, समजून घेण्याचा भाग जिथे आहे, तिथे माणूस तडजोड स्वीकारतो. झाला असेल, होऊन गेला असेल, काही वितंडवाद भांडण करण्यात काही मजा नाही, समजून घेतो मनुष्य. इथे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. बाईसा आणि लखोबाईसा या दोघीमध्ये काहीतरी तुडपुड झालेली, काही घेणे देण्यावरून विवाद झालेला आहे, बस एवढंच कारण. आणि लखोबाईसा लगेच तिने आपली मात्रा गोंधळलेली, आपलं सामान बोचकं बांधलं आणि देवाला म्हणते मी चालले, मी जाणार त्र्यंबकाला, मी राहणार नाही. चरित्रात पुढे सर्व खुलासा होतोय, फक्त चरित्राचा भावार्थ सांगतोय. आणि देव म्हणतात जाऊ नका, तुम्ही आमचं सन्निधान सोडून जाऊ नका. तुम्ही आमच्या सन्निधानात आलेला आहात, आम्हाला पाहून आलेला आहात, तुम्ही बायसेला पाहून आलेले नाहीत, तुम्ही आम्हाला पाहून आलेले आहात. तुम्ही देवावर आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही बायसाकडे का लक्ष देता? आम्ही तुम्हाला जा म्हणतो का? पण देव म्हणत असतानाही लखोबाईसा राहण्याची इच्छा नाही. देवाचं म्हणणं लखोबाईसा ऐकत नाही. परिस्थिती अशीच आहे. देवाने जे जे आपल्याला सांगितलं ते करण्याची आपली तयारी नाही, पण तू जीव जे म्हणतो, जीव जे म्हणतो ते करण्यासाठी काहीही करायची तयारी आहे. जीवाचं म्हणणं ऐकून काहीही करायची जीवाची तयारी आहे, पण देवाचं म्हणलेलं करायची तयारी नाही. आहे ना वस्तुस्थिती? काही फरक याच्यात? या भावाचं हे चरित्र आहे, लक्षात घ्या. ये कधी गोसाव्यास उदयाचा पूजावस्वर झाला. डोमेग्रामला देव आहेत. सकाळचा पूजा अवसर देवाचा झालेला आहे. बाईसांनी देवाची पूजा अर्चा केलेली आहे. गोसाव्यासी यमळार्जुना तळी आसनासे. समोर जे आहे ते मंदिर, मंदिरामध्ये जे मंदिर आहे ते यमळार्जुन, तिथे देव बसलेले आहेत. समोरचं स्थान. बाईसाने लखोबाईसा नावे तोडफोड झाली. बाईसा आणि लखोबाईसा या दोघीमध्ये काही घेण्या देण्यावरून शाब्दिक चकमक झाली, तुडपुड. काही थोडंफार आहे, फार गंभीर बाब नाहीये, तुडपुड झालेली, थोडस मतभेद झालेलं आहे, शाब्दिक चकमक. मग परिवंट बांधला. लगेच लखोबाईसेने परोटली बांधली, आपलं सामान एकत्र बांधलं, गठुडा. गोसाविया पाशी आली आणि ते गठुड डोक्या घेऊन देवाजवळ आली. गोसाव्यासी दंडवते घातली, श्री चरणा लागली. आल्यानंतर देवाला दंडवत घातली, स्वामींच्या श्रीचरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि मग देवाला म्हणते जिजी त्र्यंबका जाई, मी त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. सर्वज्ञ म्हणतले कांगाबाई, त्र्यंबकेश्वरला जायचं काय प्रयोजन?
कशासाठी तुम्ही त्र्यंबकेश्वराला जात आहात, त्र्यंबकाला का जात आहात? नाजी मजसी बाई से ऐसे बोलती ऐसे बोलती, म्हणून गोसाविया पुढा बाईसाचे गाराणे सांगितले. आणि देवाजवळ गाराणं करू लागली. जिजी मज बाईसा ऐसे बोलती, सदा कदा मला घालून पाडून बोलते, सदा कदा माझा उपमर्द करते, सदा कदा मला काही ना काही माझ्यावर संशय घेते, देवाला मीठ मिरची सगळं लावून सांगते. स्त्रीलेपीचा गुणधर्म इथे प्रकर्षाने आला. लक्षात घ्या, समोर बसलेले सर्व स्त्रिया. गोष्ट किरकोळ आहे, परंतु देवाला सांगत असताना इतकं काही लावून सांगते आहे की सदा कदा बाई समाला बोलते, माझा मानभंग करते, माझा उपमर्द करते, माझा मत्सर करते, माझा हेवा करते, काही घेणं नाही देणं नाही. किरकोळ गोष्ट आहे, परंतु सांगण्याचा आविर्भाव असा आहे की खरंच फार अन्याय बाईसेने लोकबाईशीवर केलाय. जीव स्वभाव देवाजवळ गारण करते. आता परमेश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, त्याला सांगण्याची काही आवश्यकता आहे? परमेश्वराला सांगण्याची आवश्यकता आहे का? तो सर्वज्ञ आहे, तो सर्व जाणतोय. त्याला कळत नाही का खरंच बाईसा बोलली का नाही बोलली, खरंच ही गोष्ट घडली का नाही घडली? परमेश्वर जाणताय, सर्व कळतंय, तरी जीव इतक्या खालच्या पातळीला जातो. त्यालाच म्हणलेलं आहे अधमती अधगती अधरती. जीवाच्या ठिकाणी हा नैसर्गिक भाव आहे. अधमती हीनमती, बुद्धी वाईट कर्माकडे जाणं, काहीतरी चुकीचं सांगणं, चुकीचं करणं, हा भाव आहे तिथे. सर्वज्ञ म्हटले बाये तुम्ही बायसाचे काही पहा, तुम्ही येथीचे पाहिजे की. देव त्याच्यावर पुन्हा समजूत काढतात की तुम्ही बायसाकडे काय पाहता, बायसेचं मनावर का घेता? तुम्ही आमच्याकडे पहा, आमच्याकडे पाहून तुम्ही इथे आलेला आहात. तुम्ही सर्व सोडून आमच्यासाठी आलेला आहात, तुम्ही बायसेसाठी आलेले नाही. तुम्ही कोणासाठी आलेला आहात? देवासाठी आलेला आहात, आमच्यासाठी तुम्ही आलेला आहात. तुम्ही बायसाकडे का लक्ष देता? बायसाच्या म्हणण्याकडे, बायसाच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही आमच्याकडे पहा. आम्ही तुमच्या हितासाठी भल्यासाठी इथं आहोत ना, तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. नाजी मी जाई, देवाला म्हणते नाही, मी जाणार म्हणजे जाणार, मी राहणार नाही. म्हणून निघाली असं म्हणले आणि आपली मात्र डोक्यावर घेतली आणि निघाली. देव म्हणत असताना सुद्धा जीव परमेश्वराचं ऐकत नाही. परमेश्वर जाऊ नका म्हणत असताना सुद्धा जीव परमेश्वराने म्हणलेलं ऐकत नाही. ही मोठी शोकांतिक आहे. आणि सगळी जीवनामध्ये फजिती, सर्व दुर्गती, सर्व अधोगती, सर्व ताप, सर्व दुःख जीव याच्यामुळेच जोडतो, देवानी सांगितलेलं न ऐकल्यामुळे. आणि शेवटी देवावरच भार टाकतो. काय देवानी चांगलं केलं नाही म्हणून मोकळा होतो. परत देवानी काही चांगलं केलं पण हा कधीच म्हणत नाही मी फार वाईट वागलो, मी सगळं वाईटच केलं, हा कधीच म्हणत नाही. फक्त देवाने चांगलं केलं नाही, देवानी चांगलं केलं नाही. किती सोपं आहे म्हणणं. आपण काय चुका केल्या, आपण कसं वागलो, आपण कसा व्यवहार ठेवला, काही कबूल करायला तयार नाही जीव. काही झालं की ते सगळं शेवटी देवावर भार. एवढे तीर्थयात्रा केल्या, एवढा देवधर्म केला, एवढा दान धर्म केला, एवढं काय झालं फायदा? काय भलं झालं? आमचं वाटोळच झालं. अवघड आहे. जीव काय म्हणेल काय करण्याचा भरोसा नाही. चरित्र सांगते
देव म्हणत असतानाही लखुबाईचा ऐकायला तयार नाही. सर्वच म्हटले जागा वानरे या रहावा, म्हातारे थोरा एकानिष्ठा वरपडा होईल. पण परमेश्वर हा दयाळू आहे. एवढं सगळं होत असताना सुद्धा परमेश्वर हा दयाळू आहे. लक्षात घ्या, जीवाच्या कर्मामुळे हा जीव अनंत यातना भोगतो, परंतु हे दुःख परमेश्वर पाहू शकत नाही. परमेश्वर हे जीवाचं दुःख पाहू शकत नाही. म्हणून बाईसा देवाला म्हणते, बाबा तुम्ही भल्या पाटे उठता, डोळे मिटून चिंतन करता, आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही कोणाचं चिंतन करता? आम्ही तुम्हाला आठवतो, तुम्ही कोणाला आठवता? त्यावेळेला देव म्हणतात, बाई हे सकळ सृष्टीची या जीवा ते चिंतिती. आम्ही या सृष्टीतले सकळ जीव, चारी खाणीतले जार जांड स्वेदज उद्बीज, चारी खाणीतल्या प्राण्यांचं जीवाचं आम्ही चिंतन करतो. जारज म्हणजे गर्भव्यवस्थेने जन्माला येणारे सर्व प्राणी मनुष्यासह. अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे सर्व प्राणी, सर्व जीवजंतू. स्वेदज म्हणजे घामापासून, आणि उद्बीज म्हणजे बियापासून. कारण ही सुद्धा योनी जी प्राप्त झाली, हे सुद्धा जीवाने तसे कर्म केले. चलद्रुव वधिले स्थावराचे लेप लागती. लक्षात घ्या, किडे मकोडे पशु पक्षी मारल्याने वृक्ष योनीला जावं लागतं. ज्यांनी ज्यांनी हरळ लावलेले असेल, लॉन आणि मऊ हरळीवर जे चालत असतील, त्यांनी विशेष लक्ष द्या. चालायला फार मऊ वाटतं, परंतु नंतर त्याचे दुःख लय भोगावं लागतं. तणकटे रगडलिया चलद्रुपाचे लेप लागती, चलद्रुबोधिलिया स्थावराचे लेप लागती. हा, सोपं नाही. आपण हे शास्त्र त्यासाठीच ऐकायला बसलेलो आहोत, की कुठं आपलं चुकतंय नेमकं आणि कशामुळे आपल्याला दुःख भोग प्राप्त होतात ते सुद्धा थोडंफार माहित पाहिजे. जास्त नाही, सगळं सांगितलं तर फार अवघड होईल, हृदय विदीर्ण होईल. इथंच थोडं थोडं सांगतो की कशामुळे काय होतं. म्हणून की किडे मकोडे मारणं, झुरळ मारणं, मुंग्या मारणं, पाली मारणं, खडू फिरवणं सोपं नाही. विशेष करून महिलांसाठी सांगतो. याचे दुःख नरक हे नंतर भोगावेच लागतात, चुकत नाही. म्हणून देव म्हणतात की सकळ सृष्टीची या जीवा ते चिंतिती. आम्ही या चराचर सृष्टीमध्ये जेवढे म्हणून जीव आहेत, कारण आम्ही सर्वांना मूळ सृष्टीला मनुष्य देह देऊन पाठवलं, मायेकरवी तम स्वरूपातून आणलं इथे, आणि मूळ सृष्टीला परमेश्वराने स्वतः ज्ञान दिलं, पण जीवाने ते ज्ञान दवडलं आणि आपल्या कर्मामुळे तो ह्या कर्मचक्र योगामध्ये 84 फेऱ्यामध्ये तो फिरतोय आपल्या कर्मामुळे. परंतु परमेश्वर म्हणतो तो दयाळू आहे, की मी याला कशासाठी इथं मनुष्य देह देऊन आणलं? याला मी आनंद देण्यासाठी आणलं होतं, माझ्या स्वरूपीचा आनंद देण्यासाठी मी याला मनुष्य देह दिला. परंतु याने काय केलं? हा काय करून बसला? ते दुःख परमेश्वर पाहू शकत नाही. जे यातना तळमळतात, तडफडतात, असे जीव आरडतात, वरडतात, त्यांच्या रसना परमेश्वर ज्या वेळेला चिंतन करतात, तर निदान पहाटे कितीही रुजाग्रस्त असलेला पेशंट असेल, निदान त्याला 2 तास झोप येते पहाटे. तर त्याचं मूळ कारण आहे की तितक्या काळ त्याला ज्या शक्ती दुःख भोग देत असतात, त्या सगळ्या शक्ती ईश्वराच्या आज्ञेने तितक्या वेळ थांबलेल्या असतात आणि परमेश्वराची कृपा त्या जीवावर पडलेली असते. म्हणून तितक्या वेळ त्याच्या वेदना कमी झालेल्या असतात, ज्या वेळेला परमेश्वर त्याचं चिंतन करत असतात त्या जीवाचं. म्हणून परमेश्वर हा दयाघन आहे, दयाळू आहे, तो मयाळू आहे. म्हणून परमेश्वराला इथे कीव आलेली त्या लखुबाईची जरीही चुकलेली आहे, जरीही तुडपुड करून वाईट विचार करून ही निघालेली आहे, पण तू हिला
इथून पडल्यानंतर धोका आहे, हिचा मृत्यूच होणार आहे. म्हातारी एका थोरा अनिष्टावर पडा होईल. थोर अनिष्ट म्हणजे तिच्यावर थोर अनिष्ट येणार आहे, तिचा मृत्यू होणार आहे पुढे जर ती गेली तर. असा प्रसंग तिच्यावर आहे आणि तो प्रसंग तिच्यावर येऊ नये, तिला असा अपयश रूप मरण येऊ नये म्हणून देव वानरेशांना भट्टोबासांना सांगतात, तुम्ही राहावा, तिला थांबवा, तिला जाऊ देऊ नका. जर गेली तर तिचा मृत्यू हा अटळ आहे, तिचा देहघात होऊ शकतो, होणार हे निश्चित आहे. म्हणून देव म्हणतात तिला थांबवा. मग त्याच्यावर भट्टोबास देवाला म्हणतात, हे काईजी गोसावियाचे नन राहतीची मा माझे न काही राहती. हे परमेश्वरा, तुम्ही स्वतः तिला थांबवत असताना ती थांबायला तयार नाही. माझ्याच्याने कशी थांबेल? माझ्याच्याने कशी थांबेल ती? सर्वज्ञ म्हणतले तुमचे निराहती. देव म्हणतात नाही, तुम्ही सांगून तपा, तुमच्यामुळे ती थांबेल, तुम्ही म्हटल्यावरती थांबेल. मग भट्ट गेले आणि म्हणितले, भट्टवास गेले लखुबाईला म्हणाले, हे काय झाले लखुबाई, गोसावे राहाविता ते तरी राहा कैसी. देव तुम्हाला स्वतः म्हणतात थांबा, तरी तुम्ही थांबायला का तयार नाही? तुम्ही का थांबत नाही? आचार्य ते लखुबाईला म्हणतात, घे नागद्या गोसाव्याचे काही. आश्चर्यकारक. नागदेवा, स्वामींना काय, देवाला काय घेणे देणे? आमचं वादविवाद बाईसीचं माझं झालेलं आहे, देवाला काय माहिती आमचं काय झालंय? देवाचं काय माहिती थांबा म्हणणं? देवाला काय माहिती आमचं काय वादविवाद झालं ती मला काय बोलली? देवाला काय माहिती? देव म्हणले थांबा, जाऊ नका. गोसाव्याचे ते झाले की. देवाचं कामच थांब म्हणणं, देवाचं कामच थांब म्हणणं, देवाला काय? आणि परत काय म्हणते, तू तव माते कही काही न म्हणसी. आणि तू तर मला कधी काही म्हणतच नाहीस. याच्या अगोदरच ते लखुबाईचं जन भट्टवाचं भांडण झालेलं आहे. तरी ती म्हणते तू मला कधी काही म्हणतच नाहीस. जीव असा आहे, बाजू लगेच बदलती. आपल्याकडे जिंदाबाद मुर्दाबाद. कधी कोणता झेंडा हातात येईल कधी काय होईल काहीच कळत नाही. कोणता झेंडा हाती घेऊ. हे काही झाले लखुबाई. त्याच्यावर आचार्य तिला पुन्हा म्हणतात, हे असं का करतेस? एकीकडे गोसावी आणि एकीकडे मी काय बरोबरी करतेस? कुठे देव, कुठे मी, कुठे साक्षात परब्रह्म परमेश्वर आणि कुठे माझ्यासारखा स्वच्छ सामर्थ्यवंत जीव परमेश्वराची माझी बरोबरी करतेस? मी काहीच म्हणत नाही. आणि देवाने काय केलं तुझं वाईट? देवाने काय वाईट केलं तुझं? देव गोसाव्याचे काही, देवाचं काय? देव कोणा त्या बायसाचीच बाजू घेतात सदा कदा. देव सदा कदा बायसाचीच बाजू घेतात, तिचाच अभिमान घेतात. तिला रागवत नाही आमच्या समोर, काही म्हणत नाही तिला. जीवाचा स्वभाव. आपण जसं लहान पोरगं रडायला बळ आता मारलं त्याला ते थांबतं लगेच, तसं जीव स्वभाव आहे. हा. आन एकीकडे मी घी नागद्या गोसाव्याचे काही, गोसाव्याचे झाले की. पुन्हा ती तसंच म्हणते, तू तव माते कही काही न म्हणशी की. परमेश्वराला काय, देवाला काय? परमेश्वराला काही घेणं देणं नाही आपल्याची. पण तू मात्र मला कधी काही म्हणत नाहीस. ही पुन्हा आचार्यांना ती म्हणते. आणि आचार्यांच्या लक्षात आलं ही आपण म्हटल्यानंतर ही थांबणार आहे, आपण म्हटल्यानंतर ही निश्चित थांबणार आहे. भट्टी म्हणतले तो माझेचे निराहते असती. हे आता माझ्याची म्हणल्याने निश्चित थांबणार आहे. आन गोसावे माते राहावया पाठविले असे. आणि परमेश्वराला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून परमेश्वराने सुद्धा मलाच पाठवलेलं आहे. इतरही भक्त होते, देवालाही पूर्ण माझ्यावर विश्वास आहे
की ही माझ्याच्याने राहील, म्हणूनच मला पाठवलेलं आहे. आचार्य सुद्धा म्हणतात की देवाचा माझ्यावर विश्वास आहे की मी हिला थांबवल्यानंतर ही थांबणार आहे, म्हणूनच माझी नेमणूक केलेली आहे. तरी राहावो नाका, म्हणून आपण हिला थांबवायचा प्रयत्न करूच. हो का मी म्हणतो शे राहा. मग आचार्य त्याला म्हणतात जाऊ दे, सगळं दे सोडून, बायसा सोडून दे, गोसाव्यांना सोडून दे, पण मी म्हणतो ना आता तुला थांब म्हणून. मी तुला काही म्हणत नाही ना कधी, तू कधीच काही म्हणत. मग मी म्हणतो म्हणून आता थांब, मी म्हणतो म्हणून थांब. हो का लगेच लोक बायसा तयार झाली. तू म्हणतो म्हणून मी थांबते, तू म्हणतो म्हणून मी थांबते, नाही तर मी जाणारच होते. म्हणून मठा गेली, आपली परोटली घेतली आणि जिथं आपली जागा आहे थांबायची तिथं ते गठोडे घेऊन वापस गेली. मात्रा ठेवली, आपलं सामान सुमान परत जागेवर ठेवलं. भट्ट आले, गोसावी असे दंडवते घातले, श्री चरणा लागले. मग भट्टवास देवाकडे आले, देवाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, दंडोत घातले देवाला 5. मग म्हणितले, आणि मग देवाला म्हणतात भट्टवास, हे काईजी, हे कसं शक्य झालं परमेश्वरा, दयाळू कृपावंता. गोसाविया राहाविता न राहतीची, स्वतः तुम्ही तिला थांबा म्हणत असताना ती थांबायला तयार नव्हती, आणि माझेचे निराहिली, आणि मी म्हटल्यानंतर ती थांबली. असं काय आहे सामर्थ्य, नेमकं काय प्रकार आहे नेमका. सर्वज म्हटले जीव जीवा साजात्य, हे सकळा हे वैजात्य. हे जे वाक्य आहे हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. हे सूत्रपाठामध्ये सूत्र आहे. हे जे वाक्य आहे देवाने उच्चारलेलं, हे वाक्य जसेचे तसे केसराज बासांनी उचललंय आणि याला सूत्रपाठामध्ये नेऊन घातलेलं आहे. हे सूत्र देवाने किंवा हे वाक्य लखुबायसेच्या आणि बायसाच्या प्रकरणावर डोमेग्राम येथे उच्चारलेलं आहे. या वचनाचा हा प्रकरणवश आहे. जीव जीवा साजात्य, हे सकळा हे वैजात्य. या सूत्राचा प्रकरणवश ही चरित्र आहे आणि ही ठिकाण आहे. हे सूत्र निरूपण करण्याचं. जीव जीवा साजात्य, जीव जीवाचं म्हणितलं करतो, पण परमेश्वराचं म्हणितलं जीव ऐकत नाही. तसं घरामध्ये जो वडीलधारी माणूस असतो, तो जरी किती समजून सांगत असला घरातल्या परिवाराला, त्याचं म्हणलं कोणी ऐकत आहे ना परिस्थिती. कोणाचं म्हणलेलं ऐकतात, कोणाचं म्हणलेलं ऐकतात, जीवाच. जो कर्तबगार मनुष्य घरचा आहे त्याचं म्हणलेलं कोणी ऐकत नाही. प्रत्येक जण आपला सुंबा घेऊन पळत असतो, आपला आपला विचार घेऊन पळत असतो. परिस्थिती तीच आहे. चरित्र हे म्हणजे फक्त इथे सांगण्याजोगतं नाही, हे प्रत्यक्ष आपल्या जीवनावर बस चरित्र आहे. आता लक्षात ठेवा, सांसारिक लोक बसलेले, गोष्ट किरकोळ असतात जीवनामध्ये, घरामध्ये किरकोळ गोष्टी असतात, पण तू इतकं काही त्याचं भांडवल केलं जातं, इतकं त्याचा विपर्यास होतो, संसार मोडून पडतो, माणसं तुटून जातात, भेदाभेद होऊन जातात, भिंती उभ्या राहतात, भिंती उभ्या राहतात, घेणं नाही देणं नाही. पुढे ती गेली असती, घटना घडली असती, हा, म्हणजे इतकं गोष्टी या आहेत की जो व्यक्ती हित करणारा आहे, हितेक्ष आहे, ज्याचे नेत्र आपलं हित करणारे आहेत, अनवीक्ष ज्याचे हित करणारे नेत्र आहेत, त्याचं म्हणलेलंही आपण ऐकत नाही. त्याला म्हणलेलं हितेक्ष, आपलं हित करणारा, हित चाहणारा, तुमचं भलं व्हावं अशी इच्छा सुष्ट असणारा,
त्याचंही म्हणणं ऐकत नाही आपण, देवाचं म्हणणं ऐकत नाही, आणि जीवजीवाचं म्हणणं ऐकतो, किरकोळ कारकोळ गोष्ट. आणि अशा प्रकरणाने नंतर विनाश होतो. यावरे गोसावे बांधिकाराचा दृष्टांत निरोपिला. जर लखोबाईसा इथे ऐकलं नसतं, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे लखोबाईसीचा देहघात झाला असता, आणि काय झालं असतं, आत्मघात केल्या कवनी ठाव नाही नायका, देहघात झाल्यावर काय, काही नाही, वाया गेला जन्म, वाया गेला की नाही. मग त्याच्यापेक्षा ईश्वराने सांगितलेलं म्हणलेलं ऐकलेलं कधी फायद्याचंच की नाही, आपल्या हिताचंच इतकं नाही. इतक्या पराट टोकाला जाऊन जीवन संपवण्यापेक्षा जे सज्जन आहेत, सुष्ट हृदयाचे आहेत, त्यांनी म्हटलेलं ऐकायला पाहिजे की नाही. त्याच्यात आपलं हित आहे आणि सर्वांचंच हित आहे, आपल्या सोबत सर्वांचंच हित आहे. म्हणून देवाने ते दृष्टांत निरूपण केला की जीव का असं वागतो आणि काय परिस्थिती घडते, जीवाकडून असं का होतं. बांधिकाराचा दृष्टांत निरोपिला. बांधिकार म्हणजे कोणी एक चोर आहे, चोर आहे, त्याचं काम आहे दरोडे टाकणं, दरोडे टाकणं त्याचं व्यवसाय आहे. आणि दरोडा टाकत असताना जशी संपत्ती तो लुटतो, सोनं नाणं पैसा अडका, सोबतच ज्या घरावर तो दरोडा टाकतोय तिथल्या सुंदर स्त्रिया सुद्धा तो घेऊन येतो. तरुण सुंदर स्त्रिया सुद्धा त्या दरोड्यामध्ये तो घेऊन येतो. असा तो दरोडेखोर मैळा चोर आहे. तर त्यांनी दरोडा टाकलेला आहे, एका ठिकाणी दरोडा टाकलाय आणि त्या घरातली सुंदर रूपवती सुंदर स्त्री तो त्या दरोड्यामध्ये घेऊन आलेला आहे. त्या स्त्रीला तो त्या दरोड्यात लुटून त्याने आणलेलं आहे. आता तो दृष्टांत इथे देवानी सांगितलेला आहे. कहुनी एक मैळा चोर असे तो बांध धरी. असा जो मैळा चोर आहे, मळीनत्वाला गेलेला, अधगतीला गेलेला, तो बांध धरी म्हणजे तो ती सुंदर स्त्रीला घेऊन आलेला आहे त्या दरोड्यामध्ये. रावो तया ते मागावया जाये. तो चोर ज्या राज्यामध्ये आहे, ज्या राज्यात तो राहतो, त्या देशाच्या राजाला हे कळालं की याने सुंदर स्त्री दरोड्यामध्ये आणलेली आहे, आणि ती स्त्री सर्वसामान्य नाही, तर ती राणी राजपत्नी बनावी या योग्यतेची आहे. म्हणून राजाला सुद्धा अभिलाषा, राजाला सुद्धा वाटलं की अशी स्त्री आपली पत्नी असावी. म्हणून राजा स्वतः त्या चोराकडे गेला त्या स्त्रीला मागण्यासाठी. ही स्त्री मला दे, तू तर एरवी चोरच आहेस, तुला काय करायचं इतक्या सुंदर स्त्रीचं. अरे मैळ्या हे बांधा मासी दे. अरे तू चोरच आहेत मुळास, इतकी सुंदर स्त्री आणली, ही आम्हाला देऊन टाक. तिथं बांध. आणि राजाच्या ठिकाणी कोण, आता राजाच्या ठिकाणी स्वतः परमेश्वर, राजाच्या ठिकाणी स्वतः परमेश्वर. आणि मैळा चोर म्हणजे या सृष्टीमध्ये 84च्या फेऱ्यामध्ये फिरणारा जीव, जो योग्यतेचा आहे. परमेश्वर म्हणतात की हा जीव एक जन्म मला द्या. हा जो सुंदर देह मिळालेला आहे, 32 लाखांनी सुंदर देह मिळालेला आहे या जीवाला, हा देह, हा जन्म तू मला दे. तो राजा अपेक्षा करतो, म्हणजे परमेश्वर अपेक्षा करतायत आपल्याकडून की हा जन्म आम्हाला द्या. स्वतः देव मागतायत, परमेश्वर मागतायत. मग तू मागशी ते आम्ही तुझं देवुनी, तू जे म्हणशील ते आम्ही द्यायला तयार आहोत. परमेश्वर आपलं कैवल्य द्यायला तयार आहेत. परमेश्वर कैवल्य दान द्यायला तयार आहेत.
तो रायासी नेदी, तो राजाला ती स्त्री देत नाही, तसा आपण परमेश्वराला हा देह हा जन्म देत नाही. मग पंचनगरे मागावया जाती, राजाचं जे अष्टप्रधान मंडळ आहे, प्रधान आहे, सेनापती आहे, कोषाध्यक्ष आहे, सचिव आहे, हे 5 जे आहेत प्रमुख राजानंतरचे, हे राजाकडे वेळा मागतात की तुम्हाला दिलं नाही, आम्ही मागून आणतो, आम्ही घेऊन येऊ, तुम्ही आम्हाला वेळा द्या. ते म्हणते अरे मग ते रायासी, मग ते जाती, ते पुन्हा जातात त्या चोराकडं, मैळ्या चोराकडं, आणि म्हणतात अरे मैळ्या हे बांधा माशी दे. इथे चैतन्य माया विश्व अष्टभैरवातली ही शक्ती या जीवाला जन्म मागतात, पण हा जीव त्यांनाही जन्म देत नाही. मा तू मागसी ते आम्ही तुझं देवनी, तू जे म्हणशील ते आम्ही तुला देऊ, तुला जे पाहिजे ते देऊ. त्यांच्याकडे पण आनंद आहे. विश्व चैतन्यादि भावे विघ्न करीती, मग गडबडीला चाचरीला, मग धावा फोकरीला. अप्रोक्ष ज्ञानी गडबडला, विश्व चैतन्याच्या आनंदाला पाहून गडबडला. अष्टभैरवापर्यंत तर काही जुमानलं नाही त्याने, अविरिती दंडवळीती परितो जैसा काही तैसाच, पण विश्व चैतन्याने विघ्न केलं, तिथे चाचरला. तसे पंचनगरे आहेत. तो काही त्यांना जन्म देत नाही. तो बाण, ती सुंदर स्त्री त्या पंचनगराला, जे प्रधान गेले, सचिव गेले, सेनापती गेले, त्यांना काही त्यांनी ती स्त्री दिली नाही. मग गाणे भाटे थोटे शिमुरे रांधवणे, सामान्य स्त्रिया काल्लाळे, ते राया ते विडा मागावया येती. हे 9 आहेत. हे किती जण आहे? 9 जण आहेत. तर त्याच्यातले कोण कोण आता एक एक सांगतो तुम्हाला. मग गाणे, गायन कळा करणारे, भाटे म्हणजे भाटगिरी, स्तवन करणारे, पैसे घेऊन स्तुती करणारे. भाट, पूर्वी राजे भाट पाळायचे. राजाला ते झोपेतून उठवतानाच असं राजाचं गुणवर्णन करायचे की राजा प्रसन्न मनाने उठला पाहिजे. तुमच्यासारखा सज्जन, तुमच्यासारखा नीतिमंत, तुमच्यासारखा प्रजाहित दक्ष, तुमच्यासारखा दानी. हो ना, नाही वासुदेव वेगळे, हे भाट वेगळे. हे राजाची स्तुती करतात आणि राजा त्या मूड मध्ये उठतो, प्रसन्न राहतो राजा दिवसभर त्याची स्तुती केल्यामुळे. भाट सांभाळणे, स्तुती पाठक, स्तुती पाठक सगळे असतात राजकारण्यांच्या सोबत, गाडीत भरलेली सगळे स्तुती पाठक. पाठ थोटे म्हणजे ज्यांचे हात बोट गळून गेलेले आहेत, असे थोटे. सिमुरे म्हणजे नकटे. रांधवणे म्हणजे हलवाई, हलवाई. सामान्य स्त्रिया म्हणजे वेश्या. काल्लाळे म्हणजे दारू पाडणारे. ते राया ते विळा मागावया येती, ते राजाकडे येतात विळा मागायला. आम्ही याला आम्ही तो बांध घेऊन येतो, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. राती आम्ही मागोनी, आम्ही त्याला घेऊनच येऊ. मग राहो म्हणे आम्हासी नेदी, राजे त्यांना म्हणतो अरे आम्हाला दिलं नाही, मी स्वतः गेलो, मला दिलं नाही. पंचनगरासी नेदी, जे पंचप्रधान मंडळ आहे ते गेलं मागायला, त्यांना दिलं नाही. मा तुम्हासी काही देईन, तुम्हाला काय म्हणून देईल. नामे मागोनी, ते म्हणतात नाही आम्ही घेऊनच येऊ, तुम्ही फक्त आम्हाला परवानगी द्या, आम्हाला पंजीचा विडा द्या. मग रावो तयासी विडा दे, राजा म्हणतो काय हरकत नाही, तुम्ही जर आणणार असाल तर तुम्हाला माझी परवानगी. मग ते जाती, ते गेले त्या मैळे चोराच्या घरी. हे 9 जण गेले बरं का आता. हा, अरे मैळ्या हे बांधा मासी दे,
आणि त्या चोराला उमेठा शब्दी त्याचं गुणवर्णन करून मोठ्या स्तुती त्याची करून त्याला मागू लागे, ही जी सुंदर स्त्री आहे ती तू आता आम्हाला देऊन टाक. तो म्हणे बहुरूपी नाही. तो त्यांना म्हणतो, माते रावो मागावयाला होता. तो त्यांना परत म्हणतो, अरे मला राजा स्वतः मागायला आला, तयासी नेदिती, त्यांना मी दिलं नाही. पंचनगराशी नेदीची, जे पंचनगर जे पंच अष्टप्रधान मंडळ आहे ते आलं, त्यांना दिलं नाही. मा तुम्हाशी काही देईन, तुम्हाला काय म्हणून मी देईल. तो महिला चोर त्या 9 जणाला असं म्हणतोय. मग ते काय म्हणतात पाहून घ्या. ती म्हणती, हे काय रे मैळ्या, अरे तू जे काही एवढं सगळं बोलतोयस, तू जे काही आम्हाला सांगतोयस, एरवीच तू मळालेला आहे, तुझं सगळं जीवन बर्बाद झालेलं आहे. आम्ही तुला चांगलं ओळखतो, दररोज तू आमच्यामध्येच आहेस. जितकं काय बिछाने झोपत असेल तितक्याच वेळा आमच्या बाजूला येतो, नाही तर आमच्या सोबतच आहे, आमच्या सोबतच तू आहेस. काय म्हणले, तुवा जोडावे आम्ही खावे. जे काही तू लुटमार करून द्रव्य आणतोस ते कोणावर खर्च करतो. जो लुटलेला पैसा आहे तो कोणावर खर्च करतो. गाणे, भाटे, थोटे, शिमुरे, सामान्य स्त्रिया, कालाळे, तिथं सगळा खर्च आहे. दुसरा खर्च कुठे आहे. पैशाचा उपयोग विनियोग कुठे आहे. किती क्लब आहेत. प्रत्येक शहरात किती क्लब आहेत. कुठं पैसा जातो, कुठं पार्टी आहेत. सगळ्या प्रत्येक शहरात आहे नाईट बार. सगळा पैसा कमवलेला तिथं खर्च होतोय. जे देतोय आपण, जे कमवतोय तो तिथे नेऊन घालतोय. त्यांना तू देतोस, आमच्यावरच खर्च करतोस की नाही. जे कमवलं ते आमच्यावरच तू खर्च करतोस. मागा जोडले ते आम्हासीच खादले, पुढा जोडीशी ते आम्हासीच खासी. जे आजपर्यंत कमवलं ते आमच्यावरच खर्च केलं, पुढे जे काही कमवणार आहे ते आमच्यावरच खर्च होणार आहे. ऐसा उमेठा शब्दी वानिती, अशी त्याची स्तुती करतायत. उमेठा शब्दी वानिती म्हणजे अशी त्या मैळे चोऱ्याची ते स्तुती करतात. मग तो तयासी दे, आणि अशी त्यांची स्तुती केल्यामुळे तो मैळा चोर, ती जी सुंदर स्त्री आहे, त्यांनी ते जे 9 जण आलेले त्यांच्या हवाली केली, त्यांच्या ताब्यामध्ये दिली. तसं हा जीव जो आहे, कमवलेलं धन, कमवलेली पैसा, कमवलेली सत्ता, या सर्व वाईट व्यसनात, वाईट व्यवहारात, वाईट कामात आपण खर्ची करत आहोत. हे जीवन आपण बर्बाद करत आहोत. जे इतकं सुंदर नरदेह दिलं, सुंदर देह दिलं, बुद्धी दिली, मन दिलं, पण हे कुठे खर्च करतोय आपण. तर हे जे काही सगळं चुकीचं आहे तिथेच सर्व जीवन बर्बाद होतंय, तिथेच आपला जन्म वाया चाललेला आहे. याच्यातून बाहेर पडण्याचं धाडस आपण काही करत नाही. म्हणून हे सगळं चक्र आवर्तन पुन्हा पुन्हा चालू आहे. हे पुन्हा पुन्हा चक्र जे चालू आहे तर त्याच्यामुळे चालू आहे. आणि परमेश्वराला तिथंच जन्म दिला असता ते खाली यायचं काही कारणच नव्हतं. पुन्हा चक्रामध्ये पडायचं कारणच नव्हतं. किंवा ज्या उच्च देवता आहेत त्यांच्या फळाचं परिमाण, चैतन्य मायेचं जर उपासना केली तर 1 कोटी वर्षाचं सुखफळ आहे. 1 कोटी चैतन्य मायेचं चिज्जड फळ, 1 कोटी वर्षाचा सुखानुभव आहे, आनंद आहे तिथे. जसे जसे खाली तस तसं तितक्या वेळ सुखानुभव आहे, सुखानुभूती आहे जीवाला. ते संपल्यावर पुन्हा मूर्ती लोकात यावं लागतं, हा भाग वेगळा. परंतु सुखोभोगाचा कालखंड मोठा आहे. उच्च देवतेचं जर रूप, उच्च देवतेला जरी जन्म दिला तरी तिथे सुखफळ जास्त आहे. फक्त जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागतं, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, इतकाच तिथे दोष आहे.
इतकाच तिथे दोष आहे. देवता उपासनेने मनुष्य नरकालाच जातो असं नाहीये. देवता उपासनेने सुद्धा सुखफळ प्राप्त होतात, परंतु ते सुखफळ हे नाशिवंत आहेत आणि पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणून देवता उपासना सोडून ईश्वराच्या भक्तीकडे शाश्वत सुख प्राप्त करण्याकरता ईश्वर भक्ती आपल्याला करावी लागते. आणि देवता भक्ती करत असला आणि चुकीचे कर्म करत असला तर नरक आहे. ईश्वर भक्ती करत जरी असला आणि चुकीचे वर्तन करत असला तरी नरक ठरलेले आहे. नरक कुठं चुकत नाही, लक्षात ठेवा. असं काही समजायचं कारण नाही आपण उपदेश घेतला म्हणजे आपण मोक्षालाच जाणार आहोत. जर हातून चुकीचे कर्म होत असतील तर नरकही ठरलेले आहेत. म्हणून सावध वर्तावे. म्हणून अकर्म चुकीचं कर्म आपल्याकडून घडणार नाही आणि आपण देवता शक्तीच्या हाती सापडणार नाही याची खबरदारी मात्र आपली आपण घेतली पाहिजे. आपलं आपण सावध वर्तन केलं पाहिजे. म्हणून देव जन्म मागतानाही आपण देवालाच येत नाही. तर हा महत्वाचा मुद्दा ह्या चरित्राचा आहे. आणि जीव कोणाचा ऐकतो? जीव जीवाचे म्हणितले करीती, परमेश्वराचे म्हणितले न करती. हे सगळाही व्हायचं. काय देवाला काय साधू लोकांना काय ते सांगायचंच काय त्यांचं त्यांचा धंदाच येतो साधू संतांचा सांगायचं. त्यांचं कामच आहे सांगायचं. वरून असंय चांगलं सांगितलं तरी वरून असंय. साधू संताला काय ते त्यांचा उपदेशच आहे, त्यांचं कामच आहे सांगत राहणं. पण काय करायचं ते आपलं आपण ठरवू का? देव म्हटलेलंही ऐकत नाही तर साधू संतांचं कधी ऐकायचं? साधू संतांचं कधी ऐकायचं जीवन? पण हे होऊ नये असं देवाला काळजी आहे. काय म्हणले संत श्रेष्ठ रामदास तुकाराम बाबा? बुडती हे जन न देखावे डोळा, म्हणून कनवळा येत असे. हे जनलोक बुडतायत, डुबतायत, दुःखाच्या लायत जात आहेत, म्हणून संताला कळवळा येतो. म्हणून संताला कीव येते की यांनी कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे. म्हणून संत निरंतर मज जागविती. काय सांगू संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचे काय उपकार सांगू. सतत मला सन्मार्गावर, मी चुकलो जरी रस्ता तर बोटाला धरून पुन्हा मला सन्मार्गावर ते घेऊन येतात. चांगल्या रस्त्यावर मला ते घेऊन येतात. मला चांगला मार्ग ते दाखवतात. मला मुख्य मार्ग मुक्ती पथावर ते घेऊन येतात. जीव आहे, चुका होणं साहजिक आहे, परंतु संत आहेत, साधू संत आहेत म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला ते बोटाला धरून सन्मार्गावर आणतात. या मार्गावर घेऊन चालतात. ईश्वर मार्ग दाखवतात, मोक्षाचा मार्ग दाखवतात, सन्मार्ग दाखवतात. म्हणून संतांच्या विचारावर चालणं, त्यांच्या मार्गदर्शनावर चालणं हे आपलं कर्तव्य आहे आणि देवाचंच आहे. संत तरी आपल्या जवळचं थोडं सांगणार आहे. जे देवाचं आहे मी तर फक्त भार आहे. जसं तुकाराम बाबांनी म्हटल्याप्रमाणे मी तो जसा हमाले घेऊन जाणारा तो भावोज, तसं संत तेच काम करतात. देवाने म्हटल्याप्रमाणे अक्षरदाता जीव, बोधदाता परमेश्वर. आम्ही फक्त अक्षर देतो तुम्हाला, पण बोध देणारा मात्र तो परमेश्वर आहे. तोच तुम्हाला ज्ञान देणार, तोच तुम्हाला सुबुद्धी देणारा आहे. पण जीव फक्त सांगत असतो. जीवाचं काम हे फक्त सांगणं आहे. शब्द हे जीवाचे आहेत, अक्षर जीवाचे आहेत, पण बोधाचं संक्रमण मात्र परमेश्वराचं आहे. याच्यावर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. आणि जे देवाने सांगितलं त्या देवाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनाचं मार्गक्रमण त्या मार्गावर आपण सतत चालत राहावं. या चरित्राचा मतितार्थ तो आहे. जीवाचं म्हणतलं ऐकून आपण आपली फजिती करून घेऊ नये आणि या दुःखालयाच्या चक्रामध्ये आपण सापडू नये. एवढं जरी केलं तरी खूप काही आहे. या चरित्राचा मतितार्थ. गोपाल कृष्ण महाराज की